नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच मधील पहिला घटक शिकणार आहोत, तो म्हणजे नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग वही आणि पेन घेऊन तयार व्हा. तर सर्वात आधी आपण नाम म्हणजे काय हे पाहूया. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण काय करूया, जो काही हा नाऊन आहे, हा नाऊन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण काय करूया समजून घेऊया. नाऊन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, नाम. बघा, अ नाऊन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर ॲन आयडिया. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याच्या, जागेच्या किंवा कल्पनेच्या नावाला नाम असे म्हणतात. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, जी इंग्लिश डेफिनेशन आहे ती काय आहे बघा, व्याख्या. अ नाउन इज द नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग, और ॲन आयडिया, तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, जेव्हा आपण मराठीमध्ये काय सांगतो ह्याचा अर्थ, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याच्या, जागेच्या किंवा कल्पनेच्या नावाला काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो, कल्पनेच्या नावाला नाम असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही नाम आहेत, ह्या नामाचे मुख्य 5 प्रकार आहेत. तर ह्या जे काही 5 प्रकार आहेत त्याच आपण समजावून घेऊया. जे काही पहिलं नाऊन आहे, म्हणजे जो काही नामाचा प्रकार आहे, तर काय आहे बघा, पुढील टाईप्स ऑफ नाऊन. काय आहे बघा, टाईप्स ऑफ नाऊन म्हणजेच काय, नामाचे प्रकार. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, नामाचे प्रकार. त्यातला जो काही पहिला प्रकार आहे, तर तो आहे बघा, काय आहे, तर तो आहे प्रॉपर नाऊन. काय आहे बघा, प्रॉपर नाऊन. ज्याला आपण काय म्हणतो बघा, विशेष नाम. काय म्हणायचं बघा, विशेष नाम. पहिल्यांदा आपण काय करूया, ह्याची व्याख्या समजावून घेऊया, मग आपण काय करूया, उदाहरण पाहूया. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा ठिकाणाबद्दल बोलतो, तेव्हा त्याला काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर नाऊन असे म्हणायचे. लक्षात आलं का? आता ह्याची जी काही व्याख्या आहे, तर ती काय आहे बघा, इट इज द specific name of a particular person, place or thing. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला, की ज्या नावाने एका विशिष्ट व्यक्तीचा,
प्राण्याचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणायचे बघा, विशेषनाम असे म्हणायचे. काय सांगितलं मी, ज्या नावाने एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्याला आपण विशेषनाम त्याला आपण विशेषनाम असे म्हणतात. त्याला विशेषनाम म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याची जी काही उदाहरणे आहेत तर काय आहे बघा, म्हणजे एक्झाम्पल काय आहेत, तर आपण काय घेतलं बघा, एक्झाम्पल घेतलं इंडिया. काय घेतलं बघा, इंडिया. एक्झाम्पल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणं. काय घेतलं बघा, इंडिया म्हणजेच काय, भारत. त्यानंतर मी काय घेतलं, मुंबई. काय आहे, मुंबई. बघा अनेक देश आहेत, पण ह्या देशांमध्ये आपण काय करतो रे, आपलं जे काही देशाचं नाव आहे ते काय आहे बघा, इंडिया. म्हणजे काय, एका विशिष्ट ठिकाणाचा काय होतो रे, बोध होतो. लक्षात आलं का, मुंबई म्हणलं की काय होतो रे, एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा बोध होतो. त्यासोबतच काय आहे बघा, स्वराज. काय आहे, स्वराज. अंजली, गंगा. आता बघा तुम्ही म्हणाल काय आहे रे, गंगा ही काय आहे रे, नदी. त्यासोबतच काय आहे बघा, हिमालया म्हणजे हिमालय पर्वत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच काय आहे बघा, मंडे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सोमवार. त्यासोबतच काय आहे बघा, जानेवारी म्हणजेच काय, जानेवारी. त्यासोबत ताजमहाल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जगातील जे काय आपण म्हणतो आश्चर्य ते काय आहे रे, एक विशिष्ट ठिकाणी, आणि त्या विशिष्ट ठिकाणाला काय झाले रे, हे नावं दिलेलं आहे. त्यासोबतच काय आहे बघा, सह्याद्री. काय आहे बघा, सह्याद्री. त्यासोबतच काय आहे बघा, मराठी. काय आहे बघा, मराठी. आणि सर्वात शेवटी आपण काय पाहूया, अर्थ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी. अर्थ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी. लक्षात आलं का, ही काय आहेत रे, तर काही विशिष्ट व्यक्तीची नावं आहेत, त्यामध्ये काही विशिष्ट ठिकाणं आहेत. लक्षात आलं का. आता ह्यांचा म्हणजे आपल्याला काही वाक्य दिली तर ह्यामध्ये विशेषनाम कसं ओळखायचं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं की वाक्य घेतलं. काय घेतलं बघा, की स्वराज इज अ क्लेवर बॉय. मी काय घेतलं वाक्य बघा, स्वराज इज अ क्लेवर बॉय. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मी इथं काय केलं रे, हा जो काही व्यक्ती आहे म्हणजेच काय, जो काही स्वराज हा मुलगा आहे तो कशा आहे रे, हुशार आहे. लक्षात आलं का. म्हणजे मी काय केलं, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलं की त्याला तो कसा आहे रे, हुशार आहे हे सांगितलं. त्यासोबतच मी दुसरं वाक्य घेतलं की काय आहे बघा, आय लिव्ह इन मुंबई. म्हणजे मी कुठे राहतो रे, तर मी मुंबईमध्ये राहतो. म्हणजेच काय झालं रे, विशिष्ट ठिकाणाचं काय झालं रे, इथे वापर झाला. लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही तिसरं वाक्य आहे ते काय आहे बघा, द गंगा इज अ होली रिव्हर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जी काही गंगा नदी आहे ती कशी आहे रे, पवित्र नदी आहे. म्हणजेच काय झालं, एका विशिष्ट ह्याचा काय झाला रे, इथे बोध झाला. गंगा हे काय झालं, एक विशिष्ट नावाचं इथे बोध झाला. त्यासोबतच जे काही चौथं एक एक्झाम्पल आहे ते काय आहे बघा, इंडिया इज माय कंट्री. इंडिया इज माय कंट्री. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच इथं काय झालं रे, जो काही देश आहे ह्या देशाचं काय झाला, एक जे काही स्पेसिफिक जो काही देश आहे ह्या देशाचा इथे काय झालं रे, उल्लेख झाला. म्हणजे इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे. त्यासोबतच काय आहे बघा, जे काही पाचवं वाक्य घेऊया बघा, मंडे इज द फर्स्ट डे ऑफ
वीक. बघा म्हणजे काय आहे रे विद्यार्थी मित्रांनो, आठवड्याचे दिवस आहे, पण त्यामधील जो काही हा मंडे म्हणजे जो काही सोमवार आहे हा काय आहे रे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपल्याला काय सांगायचे, जे काही नामाचा जो काही पहिला प्रकार आहे ह्यामध्ये काय होतो रे, जे काही स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर जे काही नाव आहे हे आपल्याला इथं दिसतं. लक्षात आलं का? स्वराज, मुंबई, गंगा, इंडिया, मंडे ही काय आहेत रे, प्रॉपर नाउन. लक्षात आलं का? त्यानंतर आता जे काही दुसरा नामाचा प्रकार आहे तर तो आहे बघा कॉमन नाउन. नाउन काय आहे बघा, कॉमन नाउन, ज्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाम. काय म्हणतो बघा, सामान्य नाम, कॉमन नाउन, ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सामान्य नाम. लक्षात आलं का? आता बघा, जेव्हा आपण एका विशिष्ट व्यक्तीबद्दल नाही तर त्या पूर्ण जातीबद्दल बोलतो तेव्हा त्याला कॉमन नाउन असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जे काही पहिला प्रकार पाहिला त्यामध्ये आपण काय करत होतो, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट ठिकाण किंवा विशिष्ट प्राण्याचा आपण काय करत होतो रे, तिथं उल्लेख करत होतो. पण आता कॉमन नाउनमध्ये आपण काय करतो रे, विशिष्ट व्यक्तीबद्दल नाही, जी पूर्ण जाती आहे त्याबद्दल बोलतो. चला विद्यार्थी मित्रांनो, मग ह्याची डेफिनेशन काय आहे बघा. तर ह्याची डेफिनेशन आहे, जेव्हा अ नेम गिवन इन कॉमन, काय आहे बघा, अ नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन, टू एव्हरी पर्सन or think of the same class, of the same class or kind, same class or kind. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय की एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा व्यक्तींना जे समान नाव दिले जाते त्याला आपण काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्य नाम. लक्षात आलं का? काय सांगितलं मी? एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा व्यक्तींना जे समान नाव दिले जाते, जे समान नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. त्याला सामान्य नाम म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता ह्याची काय पाहूया, उदाहरण पाहूया. बघा जे काही उदाहरणं आहेत म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्णतः जी काही मुले आहेत म्हणजेच आपण काय म्हणतो रे, बॉय. काय म्हणतो बघा, बॉय. बॉय म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मुलगा. त्यानंतरनं काय आहे बघा, गर्ल. काय आहे बघा, गर्ल. सिटी. काय आहे, सिटी. कंट्री. कंट्री म्हणजेच काय, देश. आणि सिटी म्हणजे शहर. कंट्री. कंट्री म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, देश. त्यासोबतच काय आहे, रिव्हर. रिव्हर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, नदी. रिव्हर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, नदी. त्यानंतरनं बुक म्हणजे काय, पुस्तक. टीचर. टीचर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक. ॲनिमल. ॲनिमल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, प्राणी. त्यानंतरनं काय आहे बघा, फ्लॉवर म्हणजेच फूल. फ्रूट म्हणजेच फळ. स्कूल. स्कूल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, शाळा. आणि माउंटन. माउंटन म्हणजेच काय, पर्वत. माउंटन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो,
पर्वत. लक्षात आलं का? हे काय आहेत तर हे आहेत सामान्य नामाची उदाहरणं. लक्षात आलं का? बॉय, गर्ल, सिटी, कंट्री, रिव्हर, बुक, टीचर, ॲनिमल, फ्लॉवर, फ्रूट, स्कूल, माउंटन. लक्षात आलं का? आता बघा, जर आपण ह्यांची वाक्य पाहिली म्हणजेच काय की ह्यामध्ये मी काय घेतले रे काही वाक्य घेतली तर ती कशा पद्धतीने येऊ शकतात म्हणजे त्यामध्ये कॉमन नाउन हे कसं येतं चला पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं वाक्य मी घेतलं काय आहे बघा पहिलं वाक्य. तर पहिलं वाक्य घेतलं द बॉय is playing in the garden. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केले की जी काही एकाच जातीचे जे काही सामान्य नाव इथं दिलेलं आहे म्हणजेच काय मुलगा बागेत खेळत आहे. काय सांगितलं? जो काही मुलगा आहे तो काय होतो रे बागेत खेळत आहे. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे दिस इज अ व्हेरी बिग सिटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे खूप मोठे शहर आहे. म्हणजेच आपण काय केलं रे की ते जे काही असणारं ठिकाण आहे म्हणजेच काय हे जे काही सिटी हे काय आहे रे तर हे आहे कॉमन नाव, हे सामान्य नाव. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण काय आहे बघा आय लव टू रीड बुक्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मला पुस्तके वाचायला आवडतात. लक्षात आलं का? तर ह्या वाक्यामधील जे काही बुक्स आहे हे काय आहे रे सामान्य नाम. त्यासोबतच जे काही पुढील वाक्य घेतलं आपण काय घेतलं बघा माय टीचर इज व्हेरी काइंड. माय टीचर इज व्हेरी काइंड. काइंड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो दयाळू. इथं किंग झालं बघा काइंड. लक्षात आलं का? म्हणजेच ह्या वाक्यामधील जे काही टीचर आहेत म्हणजे माझे शिक्षक खूप दयाळू आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच आपण इथं एका टीचरांचं नाव घेतलं आहे का किंवा इथं पुस्तकाचं नाव घेतलं आहे का किंवा इथं आपण एखाद्या शहराचं नाव घेतलं आहे का तर अजिबात नाही. किंवा मुलाचं नाव घेतलं आहे का नाही. आपण काय केलं आहे रे ती जी काही जात आहे ह्या पूर्ण जातीचा इथे काय केलं आहे उल्लेख केलेला आहे. लक्षात आलं का? त्यानंतर एक शेवटचं उदाहरण पाहूया. बघा द रिव्हर is flowing fast. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही नदी आहे ही काय आहे रे नदीचं नाव घेतलं आहे का आपण? नाही. म्हणजे ती गंगा आहे यमुना आहे असं नाव घेतले का? नाही. पण ती नदी आहे ही काय रे वेगाने वाहत आहे. लक्षात आलं का? हे काय झालं रे जो काही नामाचा दुसरा प्रकार काय आहे बघा कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही नामाचा तिसरा प्रकार आहे तर तो आहे कलेक्टिव्ह नाउन. काय आहे बघा जो काही नामाचा तिसरा प्रकार आहे तो काय आहे कलेक्टिव्ह नाउन. ज्याला आपण काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो समूहवाचक नाम. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अनेक गोष्टींचा एक गट किंवा समूह असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचे कलेक्टिव्ह नाउन. लक्षात आलं का? चला काय करूया पद्धतीने आपण काय करूया डेफिनेशन पाहूया. बघा द नेम ऑफ अ ग्रुप of person or things taken together as a whole. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो
एकाच प्रकारच्या व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समुदायाला दिलेले नाव म्हणजेच काय? समुदायवाचक, समूहवाचक नाम. एकाच प्रकारच्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या समुदायाला दिलेले नाव म्हणजे समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया? जे काही समूहवाचक नाम आहे त्याची काय करूया रे? उदाहरणे पाहूया. बघा, जे काही उदाहरण आहे म्हणजेच काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणतो? क्लास. काय म्हणतो बघा? क्लास म्हणजेच काय? वर्ग. क्लास. त्यासोबतच काय आपण म्हणतो? टीम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? संघ. टीम म्हणजेच काय? संघ. त्यासोबतच काय आहे बघा? आर्मी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? सैन्य. आर्मी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? सैन्य. त्यानंतरनं काय आहे बघा? बंच म्हणजेच काय? जुडगा. त्यासोबतच क्राऊड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? गर्दी. क्राऊड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? गर्दी. त्यानंतरनं फ्लॉक म्हणजेच काय? थवा. काय सांगितलं मी? फ्लॉक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? थवा. त्यानंतरनं फॅमिली म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो? कुटुंब. फॅमिली म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? कुटुंब. त्यासोबतच लायब्ररी. काय आहे बघा पुढील? लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय. लायब्ररी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ग्रंथालय. त्यासोबतच काय आहे बघा? कमिटी. कमिटी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? समिती. त्यासोबतच बुके. काय आहे बघा? बुके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं स्पेलिंग काय आलं आणि जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे ते काय आलं बघा, की इथे कोणता सायलेंट वर्ड आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर बुके म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? पुष्पगुच्छ. त्यासोबतच पुढे काय आहे बघा? ग्रुप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? समूह. त्यासोबतच ग्रुप म्हणजेच काय? समूह. त्यानंतरनं हर्ड म्हणजेच काय? कळप. हर्ड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? कळप. लक्षात आलं का? ही काय आहेत रे? तर ही आहेत समूहवाचक नाम. लक्षात आलं का? ह्यांचा काय असतो रे? समूह असतो. चला आता हे जे काही आपण एक्झाम्पल पाहिले ह्यांचा आपण काय करूया? वाक्यांमध्ये उपयोग करूया. बघा आपण काय म्हणतो बघा, जे काही पहिलं वाक्य आपण घेतलं, काय घेतलं? आवर टीम ओन द मॅच. आवर टीम ओन द मॅच म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? आमच्या संघाने सामना जिंकला. लक्षात आलं का? त्यासोबतच द आर्मी प्रोटेक्ट आवर कंट्री म्हणजे सैन्य आपल्या देशाचे काय करतो रे? रक्षण करतो. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही तिसरा वाक्य आहे ते काय आहे बघा? आय हॅव अ बंच ऑफ कीज म्हणजेच माझ्याकडे चाव्यांचा जुडगा आहे. त्यानंतर चौथं वाक्य काय घेतलं बघा? अ लार्ज
गॅदर्ड देअर, गॅदर देअर म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तेथे लोकांची मोठी गर्दी जमली होती. आणि सगळ्यात शेवटी काय आहे बघा, आवर फॅमिली इज व्हेरी हॅपी, इज व्हेरी हॅपी म्हणजेच आमचे कुटुंब खूप आनंदी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यामधील टीम, आर्मी, बंच, क्राऊड आणि फॅमिली हे शब्द काय आहेत रे, तर हे आहेत समूहवाचक नाव. लक्षात आलं का की हे काय दर्शवतात की वाक्यामध्ये हे समूह आहेत. लक्षात आलं का. आता जो काही चौथा जो काही प्रकार आहे तर तो आहे बघा मटेरियल नाउन. काय आहे बघा, मटेरियल नाउन. मटेरियल नाउन ज्याला आपण काय म्हणतो बघा, पदार्थवाचक नाम. काय म्हणतो बघा, पदार्थवाचक नाम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वस्तूंपासून इतर गोष्टी बनतात त्यांना आपण काय म्हणतो रे, मटेरियल नाउन. लक्षात आलं का. चला लगेच काय करूया, डेफिनेशन पाहूया. काय आहे बघा डेफिनेशन, द नेम ऑफ मटेरियल, द नेम of a material or substance from which things are made. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय की ज्या पदार्थापासून इतर वस्तू बनवल्या जातात. काय सांगितलं, ज्या पदार्थापासून इतर वस्तू बनवल्या जातात त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा चला ह्याची काय करूया, उदाहरणं पाहूया. काय आहे बघा ती उदाहरणं. तर बघा गोल्ड म्हणजे काय, सोन्यापासून काय होतं रे, वस्तू बनते. लक्षात आलं का. काय आहे बघा गोल्ड म्हणजे सोने. त्यासोबतच सिल्वर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, चांदी. वॉटर, आता तुम्ही म्हणाल पाण्यापासून काय बनतं, सरबत बनवतो ना आपण. त्यासोबतच काय आहे बघा मिल्क म्हणजेच काय, दूध. त्यासोबतच काय आहे, आयरन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लोखंड. लक्षात आलं का. त्यासोबतच आहे शुगर. कॉटन नंतरनं काय, कॉटन म्हणजेच काय, कापूस. त्यानंतरनं ऊड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लाकूड. राईस म्हणजेच तांदूळ. ऑइल म्हणजेच तेल. कॉपर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तांबे. लक्षात आलं का. आणि काय आहे बघा व्हीट म्हणजेच काय, गहू. हे काय आहेत रे, तर ही आहे पदार्थवाचक नाम. ह्या पदार्थांपासून काय होतात रे, इतर वस्तू बनवल्या जातात. चला आता काय करूया, हे जे काही एक्झाम्पल आहेत ह्यांचा आपण काय करूया, वाक्यांमध्ये कसा उपयोग होतो हे पाहूया. जे काही पहिलं वाक्य आहे ते काय आहे बघा, द रिंग इज मेड ऑफ गोल्ड. द रिंग इज मेड ऑफ गोल्ड. म्हणजेच काय, ही अंगठी कशानं बनलेली आहे रे, सोन्याने बनलेली आहे. त्यासोबतच जे काही दुसरं वाक्य आहे ते काय आहे, वी मस्ट ड्रिंक क्लीन वॉटर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो,
आपण स्वच्छ पाणी प्यायला हवे. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही तिसरं वाक्य काय आहे बघा, मिल्क इज गुड फॉर हेल्थ, इज गुड फॉर हेल्थ म्हणजेच काय, दूध आरोग्यासाठी चांगले असते. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही चौथं वाक्य आहे ते काय आहे बघा, आयरन इज यूज टू मेक टूल्स, आयरन इज यूज टू मेक टूल्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लोखंडाचा उपयोग अवजारे बनवण्यासाठी केला जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही पाचवं अगदी शेवटचं वाक्य आहे ते काय आहे बघा, द टेबल इज मेड ऑफ वूड, इज मेड ऑफ वूड म्हणजेच काय, टेबल हे लाकडाचे बनलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये असणारं गोल्ड म्हणजे सोनं असेल, वॉटर पाणी, मिल्क दूध, आयरन म्हणजेच लोखंड आणि वूड म्हणजे काय रे, टेबल. हे काय आहेत रे, तर हे आहेत द मटेरियल नाम म्हणजेच काय, पदार्थवाचक नाम. ह्या पदार्थांपासून काय होतात रे, इतर वस्तू बनतात. आणि आता सर्वात शेवटचा जो काही प्रकार आहे तर तो आहे नामाचा जो काही सर्वात शेवटचा प्रकार आहे पाचवा, तर तो आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन. काय आहे बघा, अबस्ट्रॅक्ट नाऊन, ज्याला आपण काय म्हणतो बघा, भाववाचक नाम. काय म्हणतो बघा, भाववाचक नाम. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ज्याला आपण काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो, भाववाचक नाम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त काय करू शकतो रे, अनुभवू शकतो, त्यांना आपण काय म्हणायचे, अबस्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणायचे. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, द नेम ऑफ क्वालिटी, द नेम ऑफ क्वालिटी ॲक्शन action or state which we can only feel, which we can only feel or think of म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो बघा, भावनांच्या किंवा गुणांच्या नावाला भाववाचक नाम म्हणतात. नावाला भाववाचक नाम म्हणतात. भाववाचक नाम म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता ह्याची काय करूया, एक्झाम्पल पाहूया. काय आहेत बघा ती एक्झाम्पल. तर जे पहिला एक्झाम्पल आहे ते काय आहे बघा, उदाहरण काय आहे बघा, की ऑनेस्टी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणा. ऑनेस्टी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणा. काय आहे बघा, ऑनेस्टी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणा. त्यानंतर जे काही पुढील उदाहरण आहे म्हणजे जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे बघा, काइंडनेस. काय आहे बघा, काइंडनेस म्हणजेच काय, दयाळूपणा. म्हणजेच काय, काइंडनेस म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, दयाळूपणा. आणि पुढील उदाहरण आहे हॅपीनेस म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आनंद. हॅपीनेस म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आनंद. त्यानंतर जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, ब्रेवरी. काय आहे बघा, ब्रेवरी म्हणजेच काय,
शौर्य. ब्रेवरी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? शौर्य. त्यासोबतच आता पुढील काय आहे? चाइल्डहूड. चाइल्डहूड म्हणजेच काय? बालपण. काय आहे बघा? चाइल्डहूड म्हणजेच काय? बालपण. चाइल्डहूड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बालपण. त्यासोबतच पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा? लव. लव म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? प्रेम. लव म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? प्रेम. त्यासोबतच पुढील उदाहरण आहे बघा? अँगर. काय आहे बघा? अँगर. अँगर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? राग. काय आहे बघा? राग. आता हे जी काही उदाहरणं आपण पाहतो ही काय आहेत रे? आपल्या भावना आहेत किंवा आपले काही गुण आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच अँगर नंतरनं काय आहे बघा? नॉलेज. काय आहे बघा? नॉलेज. नॉलेज म्हणजेच काय? ज्ञान. काय आहे? नॉलेज म्हणजेच काय? ज्ञान. त्यासोबतच फ्रेंडशिप. फ्रेंडशिप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मैत्री. फ्रेंडशिप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मैत्री. त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा? विस्डम. काय आहे बघा? विस्डम म्हणजेच काय? शहाणपण. विस्डम म्हणजेच काय? शहाणपण. विस्डम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? शहाणपण. त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा? ट्रूथ. काय आहे बघा? ट्रूथ म्हणजेच काय? सत्य. त्यासोबतच काय आहे बघा? पॉवर्टी म्हणजेच गरिबी. काय आहे बघा? पॉवर्टी म्हणजेच गरिबी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण पाहत होतो काय होतं बघा? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच काय? भाववाचक नाम. हे काय आहेत रे? भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. चला आता ह्याचा काय करूया? वाक्यांमध्ये उपयोग कसा करायचं ते पाहूया. तर बघा जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजेच काय? प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. काय सांगितलं बघा? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इज द बेस्ट पॉलिसी. त्यासोबतच जे काही दुसरं वाक्य आहे ते काय आहे बघा? नॉलेज इज पॉवर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ज्ञान हीच शक्ती आहे. त्यासोबत जे काही तिसरं वाक्य आहे वी मस्ट व्हॅल्यू आवर फ्रेंडशिप. व्हॅल्यू आवर फ्रेंडशिप म्हणजेच काय? आपण आपल्या मैत्रीची किंमत राखली पाहिजे. त्यासोबतच जे काही चौथं वाक्य आहे ते काय आहे बघा? ही शो ग्रेट ब्रेवरी इन द फाईट. म्हणजेच काय? त्याने लढाईत मोठे शौर्य दाखवले. त्यासोबतच सर्वात शेवटचं जे काही वाक्य आहे ते काय आहे बघा? एव्हरीवन सीक हॅपीनेस. एव्हरीवन सीक्स हॅपीनेस. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनेस्टी म्हणजेच काय? प्रामाणिकपणा. नॉलेज म्हणजेच ज्ञान. त्यानंतर फ्रेंडशिप म्हणजेच काय? मैत्री. ब्रेवरी म्हणजेच काय रे? शौर्य. आणि हॅपीनेस म्हणजेच काय? आनंद. हे सगळे काय आहेत रे? तर हे आहेत अब्स्ट्रॅक्ट नाउन. काय आहेत बघा? अब्स्ट्रॅक्ट नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाम आणि त्याचे 5 प्रकार उच्चारासहित पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि ही जी काही सर्व उदाहरणे आहेत ही उदाहरणे तुमच्या वहीत लिहून काढा.